पुढची बातमी बघूया। ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतणार असल्याचं आता दिसतंय। खटल्यांमधनं दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळतेय। लवादानं दिलासा दिल्यानंतर आता ललित मोदी भारतात परतण्याचा निर्णय घेत आहेत अशी माहिती मिळतेय। It's really been a great day. 16 years I have fought, and whatever I have been saying to the media and to everybody has finally emerged as the truth. I'm really happy that the tribunal has ruled in my favor. I was only concerned with the well-being of the IPL and nothing at all. That is the most dear to me. Now that chapter is behind me, I'm going to move on in my life, and I'm looking forward to coming back to India. And yes, I will come back probably end of this year or early next year. My daughter is due with my grandson in October, and hopefully everything will be well, and I'll be back in India. यानंतरची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या शास्त्री रस्त्यावर बस बंद पडल्याचं समोर आलेलं आहे। पीक आवरला म्हणजे अगदी गजबजलेल्या वेळांमध्ये गांजवे चौकात पीएमपीची बस बंद पडलेली आहे। अलका चौकातनं शास्त्री रोडला जाणाऱ्या अनेक वाहनांचा त्यामुळे मोठा खोळंबा झाला। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर ते पत्रकार परिषद घेणार आहेत। सध्या देशामध्ये घडत असलेल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या अनुषंगानं माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।